विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली टेळे नगरी आणि टेळे नगरीमध्ये कार्यक्रम निमित्ताने तर बाळू मामांचं मंदिर बांधलं, प्राणप्रतिष्ठाही झाली, पण काही कारणास्तव तेव्हा कार्यक्रम झाला नाही. पुन्हा त्यांना वाटलं की महाराज कार्यक्रम झाला पाहिजे. ती तारीख कुठंतरी आज मला मिळाली आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. विठ्ठल विठ्ठल. खरं तर मला सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती की रविकिरण महाराज आले पाहिजे. काय फसू भूमी आज रे दादा, मला असं वाटलं ना फेटा सांगे दूर गेले यायला पाहिजे आज. भगवान काय परीक्षा लिहायला ना भूमाले. माय बाप तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. मला कोणाला दुखवायला आवडत नाही. पहिले तर मला अजिबात नाही कोणाला दुखवायला आवडत. पण मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून सांगेल, कीर्तनाची मर्यादा आहे 2 तास. कोणी कोणाशी व्यर्थ बडबड करायचं नाही. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. मुसलमान लोक नमाज पडायला बसले ना, जेवढा पण वेळ नमाज पडतात ना तोपर्यंत टाचण पडेल तरी तिचा आवाज येईल. टाचण केवढी, तिचा आवाज किती येत असेल तरी तो मस्जिदमध्ये आवाज येतो ना. आपण हिंदू कीर्तनात बसल्याच्या नंतर बडबड करू म्हणजे मग आपण हिंदू आहोत हा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला एकदम भोळे लोक आहेत. ते सगळे ठेलारी लोकांचं नियोजन आहे बापूसाहेब. त्यांना बिचाऱ्यांना खरं तर कीर्तन काही कीर्तनच कळत नाही. पण त्यांनी आयोजन केलेले फक्त युट्यूबला आपण बघतोय त्या महाराजांना आपल्याला आणायचं आहे आणि कदाचित परिसरालाही ऐकायला भेटेल. त्या अनुषंगाने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांना पुनश्च विनंती असेल, कोणी कोणाशी बोलू नका. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, मृदंगाचारी महाराज, आमचे गायनाचारी महाराज सगळे कुठले आपले गावातलेच आहेत, ते नगरचे मेहरगावचे, सगळे मेहरगावचे भजने मंडळ. इकडे पेटी मास्तर बाबा सुटरेपाडा. वा वा, तेच म्हणलं चेहरा कुठं बघितलाय राव. हां, सुटरेपाडाचे बाबा आलेले आहेत, विनेकरी बाबा आहेत, आमचे गायनाचार्य महाराज आहेत. कीर्तनासाठी उपस्थित बरीच बाहेरगावाहून मंडळी आलेली आहे. त्यात विशेष करून तुम्ही बघत होते जे लोक व्यासपीठावर येऊन बसले ते आमचे आकलाडचे सगळी मंडळी आहे. त्यात आमचे मनोज दादा असतील, आमचे मिलिंद दादा असतील, आमचे रिटायर फौजी बापू साहेब आहेत. अजून माझे जिवलग आमचे शिवम दादा आलेले आहेत, पप्पा पण आलेले आहेत. क्या बात आहे, वा वा. खरं तर कीर्तनासाठी बरीच बाहेरगावाहून मंडळी आलेली. विकास भैया थँक्स अँड धन्यवाद, तुम्ही पण आलात. तुम्हाला असं वाटणार काहीतरी सापडी हो. हां, चांगलं आहे. आमचे विकास दादा कुठेही हजेरी लावतात. एकदम साधा स्वभाव बापूसाहेब, आपल्यात मिसळतील असा स्वभाव आहे. सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टीम आले दादा, साऊंड सिस्टीम चांगली, सेटिंग चांगली करा फक्त. हां, एकदाची सेटिंग करून घ्या, सिट्ट्या वगैरे येऊ देऊ नका म्हणजे. नाही आवाज जावा नाही, त्यांसाठी आधी जागा आहे पुढे बसणं पडी. कारण तिनं ऐपत जिथली तिथलाच आवाज येईन ना तिनं. तुम्ही जर 3 डोळ्यान कोटी जर 5 डोळे धान्य वर्षात कसं काय माहीत. तिनं ऐपत ना बाहेर नाही जाऊ भाऊसून. ज्यासले ऐक नाही त्यासले पुढे बसणं. आणि खरं तर जागा पण आहे ना, एवढं लांब बसून नका ऐकू, या पुढे. कीर्तनात समोर येऊन कीर्तन ऐकायचं असतं. इथं कीर्तन चालू आहे, बाळूमामांचं मंदिर आहे, एवढी जागा आहे, एवढे तरुण भाऊ इकडे बसले, तुम्ही विचार केल्या पुढे काय नाही. कीर्तन 2 तास 1.5 तास, त्या म्हणजे ते अर्धा तास होई जायला. 1-1.5 तास बोल नाही मला. 1-1.5 तास मग जिथला किडा पडतील तिथला किडा पाडीन निघ जा नाही. सरका बळ पुढे. विठ्ठल 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 नका. अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या भंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय, भैया जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. हा अभंग का निवडला? आज बाळूमामांच्या मंदिराच्या समोर मला कीर्तन करायचं आहे. बाळूमामा सुद्धा एक संतच आहेत आणि संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही देवाला डायरेक्ट भेटू शकत नाही. जसं
आमदाराला जर भेटायचं असेल अगोदर पीएला भेटावं लागतं, डॉक्टरांना भेटायचं असेल तर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं, प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. जर का आमदाराला भेटण्यासाठी अगोदर पीएला भेटावं लागतं, प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं, जर तुम्हाला डॉक्टर साहेबांना भेटायचं तर अगोदर कंपाऊंडर दादांना भेटावं लागतं. महाराज, जर साध्या साध्या गोष्टी आहेत, आमदाराला भेटण्यासाठी जर का पीएला भेटावं लागतं, आपल्याला जगाच्या मालकाची गाठभेट करून घ्यायची असेल तर मध्ये कोणीतरी असलं पाहिजे. आणि जोपर्यंत मध्येच कोणीतरी येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. हो, इथं बाडूमामांच्या दारात आपण आहोत. हो, बाडूमामांचं जीवनचरित्र असं आहे महाराज. बाडूमामांनी त्यांच्या त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे, कोणी कितीही काहीही नाद केला पण भूतलावर शिल्लक उरणार आहे तो म्हणजे एकच धर्म, तो म्हणजे हिंदू धर्म. आणि बाडूमामांनी जे जे सांगितलं ते सत्य होतंय आणि पुढे होणार पण आहे. फक्त आपला तेवढा दृढ भाव ठेवणं गरजेचं आहे. हा, संत जे लिहून गेलेत ना त्याच्यात अजिबात चेंज होत नाही, जे आहे ते रिअल घडतंच, फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. हो, आणि असे संत जर आपल्या जीवनात आले तर जीवनात आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. पण संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, पण तसे संतही आपल्याला भेटले पाहिजे की जे भगवंताची प्राप्ती करून देतील, भगवंतापर्यंत नेऊन सोडतील, असे संत आपल्याला भेटले पाहिजे. आता आपली मानसिकता अशी आहे, आपले असा मनमाय पांढरा शुभ्र कपडा घाली उन्हात का तुमले असं वाटत या संत शेतबा. अजिबात गैरसमज आहे. कारण माणूस वरून कसा दिसतो त्याच्यापेक्षा आतून कसा आहे त्याला महत्व द्यायचं. वरून कसा दिसतो त्याच्यापेक्षा आतून कसा आहे. आमचे काही म्हण राहिलो मी बटा सारखा राहता असं बी नाही. आमना काही दिखाले साधू दिखतस पण इथला किडा पाडतस ना त्या संसारीपेक्षा जास्त किडा पाडतस. हा, आणि तुमची मानसिकता अशी ज्यान लगीन कर नाही तो साधू बो. तुमना मते ज्यान लगीन कर नाही तो साधू, बरोबर आहे ना. ज्यान लगीन कर नाही तो साधू ना. बाकी नसले भेटण्यात नाही तेव्हा राय जायचे बर. तुम्ही बटायले साधू समस्या. हा, मग कुवारा का साधू शेत का. अजून टाइम शे तुम्हाला, गण टाइम आहे तुम्हाला अजून. आता काही नाही, गण पद्धत बदली घ्या. ते अर्धा वेळ जातं तो लग्न करतो. पहिले होतं ते 17-18 वर्ष नवरदेव राय. हा, ते 35 नवं जातं. होई ना वाड्ड खाणं यंदा नाही ते पुढे होईन झालं काय मरी चालू होता. संत ओळखू आले पाहिजे. काही दिसायला पांढरे शुभ्र असतात. थोडक्यात मी तुम्हाला सांगेल, संत, साधू आणि संत ही अगोदर व्याख्या समजून घ्यायची. लग्न झालंच नाही त्याला साधू म्हणायचं का हो महाराजजी? अजिबात नाही. साधू कोणाला म्हणावं? तुम्ही जर का लग्न झाल्याच्या नंतर पण पत्नीशी एक निष्ठा असाल तर तुम्ही सुद्धा साधूच आहात. पण पत्नीशी एक निष्ठा असला पाहिजे माणूस. हो, तो सुद्धा साधू आहे नाही का. पत्नीशी एक निष्ठा असेल तरी तो साधूच आहे. काही लोकांची मानसिकता अशी आहे की भैया ज्याने लग्नच केलं नाही तो साधू आहे. साधूची व्याख्या अशी या ग्रंथामध्ये असं सांगितलं जातं, चित्रेची देखुनी कामिना, चित्रेची देखुनी कामिना काम उपजी जयाची या मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. म्हणजे चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खरा साधू. हो, चित्रातली बाई बघून मनात जरी घाण विचार आले तरी सुद्धा त्याला साधुत्व चाललं जातं त्याचं. म्हणून साधू म्हणावं कोणाला? हो, साधू त्याला म्हणावं की परश्री आमच्यासाठी माय आमची बहीण असं म्हणणार असेल तो खरा साधू आहे. हो, हे नुसतं साधूचे जे लक्षण आहेत ना दाखवताना दाखवतात पण आतून नसतात काही लोकांचे. जसं की आमच्या वारकऱ्यांना सुद्धा नियम लागू केलाय. शोमदा आपल्या वारकऱ्यांना सुद्धा नियम लागू केलाय. काय म्हणले माहितीये का? जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. वैष्णवांना सुद्धा नियम आहे, परस्त्री आमच्यासाठी आमची माय आहे आमची बहीण आहे हे विचार असतील तर तो खरा साधू, तर तो खरा माळकरी, तर खरा वैष्णव. बरोबर आहे की नाही? हो, नाहीतर तुमच्या मनात जर थोडाही वाईट विचार आला परस्त्री बद्दल तरी सुद्धा तुम्ही वारकऱ्याच्या नियमात बसत नाही. हे खरे साधू आणि खरे संत ओळखता आले पाहिजे. आपण नुसतं दव्या बरोबर का असं वाटत जाऊ साधू शेवा. हो, कदाचित हे कुठंतरी हुकतोय आपण, त्याच्यासाठी ना आमचे संत गोड प्रमाण देतात.
ऐसे कैसे झाले बंधू ऐसे कैसे झाले बंधू ऐसे कैसे झाले बंधू ऐसे कैसे झाले हो ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू कर्म करुणी म्हणती साधू अंगाला बुनी डोळे झाकून करती पाप आमचे तुकोबाराय भारी सांगतात ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून या राग डोळे झाकून करती पाप त्यांना साधू म्हणायचं का अजिबात नाही यांना साधू म्हणता येत नाही यांना जर साधू संत म्हणून आपण त्यांना शरण गेलो तर भगवंताची प्राप्ती होणार नाही खरे संत जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही पण खरे संत आल्याच्या नंतर आपल्याकडनं ओळखू पण आलं पाहिजे खरे संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर ते आपल्याकडनं ओळखू पण आले पाहिजे जसं की काही काही लोक कीर्तनकारले ओळखतात नाही ते खरा संत कधी ओळखणार शेतच काही काही लोक कीर्तनकारांना ओळखत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहे मी माझ्या जीवनातला प्रसंग सांगेल एका ठिकाणी कार्यक्रमाला जातो तो कार्यक्रमाला जाताना एक भाऊ स्टँडले भेटणार तो मला म्हणला म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे मन बापने पुण्यतिथी करणे कीर्तन तुमले करणे म्हणतं चालेल भाऊ आता त्यानं दिली तारीख दिल्याच्या नंतर कार्यक्रम 2-4 दिवसावर तसा मला फोन आला म्हणे बाबा म्हणतं काय म्हणे तारीख द्या ना म्हणतं मग म्हणे आपल्याकडे जेवणले म्हणतं चालेल भाऊ म्हणे जेवणले काय बनव म्हणे म्हणतं कर ना काय बी भाजी पोळी नाही म्हणे महाराज पहिले जाऊ कीर्तनकार जेवढ काहीतरी चांगलं सांगा म्हणतं 1-2 भाजी बनाय टाक डाळ भात कर तुला जे योग्य वाटेल ते बनव नाही म्हणे महाराज चांगलं सांगा ना म्हणे मग म्हणतं बासुंदी पापडी असं काय बनाय टाकू म्हणतं हा म्हणे महाराज पहिले जाऊ कीर्तनकार जेवाड राहणं मग तू नका बुताडा लवलो जीव करत रे म्हणजे कीर्तनकार काय खाता आहे बी तू सुधरत नाही बाणट सुरत नाले असा गणच उलगेल वावरे राहतात त्यात मसारा सापडत नाही आता मला विचार आला कीर्तन चालू आहे नंतर बोला विठ्ठल विठ्ठल घेतल्याच्या नंतर कार्यक्रम उद्या आहे तसं आज मला सांगितलं म्हणले महाराज तुम्ही यावर लवकर म्हणलं येतो ना दादा आता मी बॅग भरली गेलो कार्यक्रमाला तेव्हा गाडी नव्हती मी बसने प्रवास करत होतो बसमध्ये बसलो मला फक्त आई सांगणार की खरा संत कधी ओळखणार आहेत आपण नजर चांगली ठेवली तर आपण संत ओळखू शकतो अन्यथा अजिबात शक्य नाही कारण आपल्या नजरेत जर घाण असेल जर दृष्टी ठीक असेल तर सृष्टी चांगली दिसते दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते आणि जर नजरेतच दोष असेल ना तर आपण चांगलं बघू शकत नाही नजर चांगली असेल ना तर किचडमध्ये कमळ बघू शकतो पण नजरेत जर दोष असेल ना चंद्रात पण दाग दिसतो बघायचं आपल्याला काय बघायचं ते हो आता नेमकं त्या भावाच्या गावाला कार्यक्रमाला जायचं होतं गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसल्याच्या नंतर माझं तेव्हा मी नेहमी तोंड बांधून फिरायचो तोंड मोके सोडू नये बाबा मी तोंड बांधेल राय म्हणून तोंड बांधेल आणि ती म्हणजे ती बॅग होती संगी पुढलं ते ड्रायव्हरनं मागला सीट येस ना एस टी ना मी बाजू माहिती बॅग तिली बॅग शेषणी मी बसली ना एक सीटवर एक मावशीवनी मला तोंड बांधलेलं होतं ते मावशीला समजणार नाही कोण शेण काय माल म्हणे दिदी आई बॅग घुसलेली हो बहीण म्हणे म्हणतं रव्या आता ऊन सुद्धा करजो नको आहे शिट्ट्या नका मारू द्या हो या शिट्टीस ना चिट्टीस ना म्हणजे रागेच मार दोन्ही चिट्ट्या बी ऐकी वाची आणि वाची केदरी जायले मी आता नेमकंच कार्यक्रमाला जायचं मी उतरलो ज्या भाऊ गावले जाणं होतं उतरल्यानंतर म्हणलं आता या माणसाचं घर कुठे आहे म्हणून त्या माणसाला शोधत होतो मी कोणाला तरी विचारावं म्हणून एक उंच ओट्याचं घर होतं तर एक आजीमाई या मोठं होतं एक आजीमाई बसेल होते म्हणतात आजीमाईंकडे जाऊ आजीमाईलेच विचारू का माय आमका नावनं व्यक्ती कुठे राहता असं विचारायला गेलो जय श्री राधे
जातच होतो तोपर्यंत त्या आजीमाईनं मला हाक मारली, म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मला असं वाटणं म्हणताय आजीना पोऱ्यानीच तारीख दिली म्हणतं. मी आनंदामा जाई राहतो त्या आजींकडे. त्या आजीन माल दे म्हणे भाऊ म्हणतं काय म्हणे तू करम फुले इकच का म्हणे. हो म्हणा महाप्रभू म्हणतं काय पोच नो भाऊ म्हणतं मी. म्हणतं आई बहिणले कीर्तनकार मान करम फुले इकणार मग फरक दिकत नाही. मग मी त्या मायकडे देखू काय मनकडे देखू कुठे चुकाय राही ना बा असं. मग मना मात चूक सापडणे म्हणे बॅगच चुकीने होती. मी म्हणतो आपली बॅग बदलावणी पडीन बा. आता दुसऱ्या कार्यक्रमाला जाताना मी बॅग चेंज केली. ती बॅग सोडली नाही दुसरी बॅग लिहिली. मग आमना जुना कीर्तनकार लई फिरत ना ती बॅग शबनम बॅग. हां काका लोकेशले माहिती असे ना आते ना भाऊसले काय ध्यान माने या होते. शबनम बॅग होती. शबनम बॅग मग फेटा ठेवले ना उपरनं ठेवले ना. मला एस टीना प्रवास वेगळ्या नदी ना कोपरे कोपरे चाल राहीन तुम्ही. नदीना त्या काटले जाणं होतं मला. नदीना कोपरे कोपरे चाल राहीन तू एक भाऊन माल देखा तो म्हैशेले पाणी मार राहीन. बेकार हुशार आहेत तुम्ही. माल दाखता मला आवाज दिना म्हणे ए भाऊ म्हणता शिलक रे तू का माल माझी बाधरणार समजी राय ना. म्हणजे मला हे सांगायचंय साधारण कीर्तनकार जरी ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहेत आपण. खरं संत कधी ओळखणार आहेत. माझ्या जीवनातले असे भरपूर अनुभव आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय मी विनोद करतो विनोद सांगतो पण विनोदाच्या मागे माझा अभंगही मी अजिबात अभंगाच्या भावार्थाच्या बाहेर जात नाही. अभंगाला धरूनच विषय असतात माझे एवढं लक्षात ठेवायचं. अजून पुन्हा मी कशावर बोलतोय खरे संत ओळखू येत नाही याच्यावर बोलतोय. हां बाकीना लोक सांगतील महाराज नुसता आषाढी निघ जात आणि बाकी नसले जर चिंतन मांडत बाकीना सांगतं काय गडे आज आषाढा नाही महाराजनी चांगला माल बी काय एक उपाधीच आहे का. हां सासूना बी घराना मापानच येतच नाही सोनबाईना बी घराना मापानच येतं आणि पुन्हा न्याय माल करणं पडत. मग ते बाकी नाही समजदारी लिजले आणि ते माहीत हो. तर मला एवढंच पटवायचं आहे की भैया खरे संत कधी ओळखू येणार आहेत. एक साधारण कीर्तनकार जर तुमच्याकडनं ओळखू येत नसेल कीर्तनकार मुलगा ओळखायला येत नसेल तर खरे संत कधी ओळखणार आहेत. ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. अजून पुन्हा एक अनुभव सांगेल कशी फसगत होते समाजाची. मी पुन्हा ते लॉकडाऊन होतं का लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रमाला निघालो. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रम चालू झाले होते. कार्यक्रम चालू झाले पण तेव्हा नियम चालू केला होता हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क लावायचं. मी मास्क कधी विकत घेतलंच नाही विकास भैया. मग काय करायचो हे ना मागचा फेटा आहे ना माझा हा भाग सोडलेला असायचा. बंदच कर द्या ते हा ते इथलं बेकार आहे ना ते मोबाईलनं. म्हणजे ते बिन मायबापनं लेकरू आहे कवय बी रडी पड असते. बिन मायबापनं लेकरू आहे ते काही त्याच नाही बटाच नसे मन सुद्धा को काय पण ना ते चाल त्यानं काही खरं नाही. आणि खरं सांगू का मोबाईल काही गोष्टींमध्ये चांगलं काम करतो आणि काही गोष्टीच माझा फसाडच नाही. मोबाईल माल नसतो मोबाईलवर बोलायला तरी 2 तास बोलतो मी. मोबाईल म्हणजे चांगला कामेसाठी चांगलं बी आणि 99% वायबारच कामे जास्त आहे. मोबाईलमा लोक इथला आधी नाही जायचे ना. एक भाऊ मोबाईलमा व्हॉट्सअप चालवता दुसऱ्यान घरमा घुशी घ्या त्याला सुधारणं नाही मी कोणता घरमा इगू. दुसऱ्यान घरमा घुशी घ्या बशी घ्या खुर्चीवर आणि ती घरनी मालकीन बी टीव्ही दाखवा मा येडी. तिला असं वाटणं मन नवरा जुना 3 बी चाठी दिनी लोक बिजी आहेत जनत्यान काममा. अहो भाऊ व्हॉट्सअप चला रे ना ती बहिणी सिरियल देखता चाठी दिना चाना कप भरीन लेवून टिपावर ठी दिना यांसमोर च्या होना चाना कप उचला पेवन टाइमले वर दकस हो म्हणा बापरे पीओपी दुसरा घरनीचे मी का दुसरा घरमा घुशी होऊन हो म्हणे. दुसरा घरमा घुशी येले असं ध्यान मा यानंतर घरना बाहेर निघायला लागना. जीवलीशनी पहिल्यांदा जर घरना मला कुणा ते कारण नसताना कसं काय उन्हा भो मन घरमा म्हणे कुंचाळाशिवाय राहा नाही तो त्यांना जीवलीशनी घरना बाहेर निघ राहता पण नेमका घरना मालक बी राहता तो भाऊ बी इंस्टाग्राम चालाय राहता. पण अहो यांना निघाना गाव त्यांना घुसाना गाव. अहो त्या घर मालक त्या दुसरा माणूस लिहिताना ना मी का तुमना घरमा घुशी होऊन हो म्हणे. अहो बी ठिकाणवर नाही ना. इथला येडावी जायशेत मोबाईल ना पाहिजे लोके इथला येडावी जायशेत. एक भाऊनी बायको जराशी श्रीक होती तो मला सांग राहता बॅग ठेवीच म्हणे तिथला कोण चाव्यान सुरू कर महाराज मन बायको बोलते डोकं उठाडशे पाहुणा देखत नाही पै देखत नाही कोणा बी समोर डोकं लावस म्हणता काय हरकत नाही हो प्रत्येक घर परत दांगडोय म्हणता तो काय समजणार तुम्ही. झोप दे रे खै इथला बठार आहे मारा हार काय सत्यानाश करत आहे तू.
काय करू हो जेमतेम वातावरण तयार करत त्या मधमास किडा पाडली राहणार पहिलेच बऱ्याच गोष्टीच ते मी पडेले मला कार्यक्रम तरी करले उद्या जरासा तासभर तो भाऊ म्हणे बायको बायान कटकट करस म्हणलं दादा टेन्शन घेऊ नका प्रत्येक घरात ते भांडणी होतातच नाही म्हणे महाराज आमना घर जरा जास्त दांगडोशे तो भाऊ म्हणे मन बाई इथली बेकारी संतापले ना कोण पाहुणा देखत नाही पै देखत नाही कोणा समोर काय बी बोली पडस म्हणे तुला राग जर ना नव्हती उभी बिरायचाच म्हणे ते म्हणतो हो म्हणा बापरे नेमका जेवणले बसणोत तो ती बहीण ताटी गई ताटी यात एक घास बसला तिला मग तो भाऊ जेवणले बसेल ताटवर ते उठेच नाही जिनावर लागसा 10 बावर पै घ्या मन ध्यान माव न भाऊ म्हणता अहो सांगे मन बाई येडी कोणा बी समोर दांगडो करस उठीन बी उभी राहायचा याल राहू देन माले स्कूटी काढी म्हणताय मी बी जिना वाटे त्यान मागे पयत घेऊ तो म्हणे का हो महाराज तुम्ही म्हणतो तू पै होणार मी बी पै होऊ नको अहो महाराज खाली रे ना प्रॉब्लेम आहे म्हणे वर होऊन म्हणे हो आप्पा आई खाल्यास सांगी जातार माले मला खाता कुत्रान मायक पायाड म्हणतो तू पहिलेच सांगेल होतं मन बाई बलती कडक शे डायरेक्ट मारी बटत म्हणतो तू राहाय जाशील माल कुठे टाकी आहे बहीण नाही म्हणे रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणून वरून तू म्हणे हा मोबाईल कितला येळं करीन काही सांगता येत नाही हो मी तुम्हाला या विषयावर बोलत होतो की माणसाचं नजरेत जर दोष असेल तर आपण चांगल्यालाही वाईट नजरेनं बघतो आणि कदाचित वाईटला चांगल्या नजरेनं बघतो ही आपली कमजोरी समजायची मी कार्यक्रमाला जात असताना भडगावकडे कीर्तन होतं माझं आणि सॅनिटायझर करायचं आणि तोंडाला मास्क लावायचा हा नियमच होता मग मी सॅनिटायझर करायचो पण तोंडाला मास्क लावत असताना हा फेटा असतो ना माझा हा फेटा सोडलेला असायचा आणि फेटा मागचा हा कापड सोडून हे माझं तोंड असं बांधलेलं असायचं हे नेहमी माझं तोंड असं बांधलेलं असायचं आता मला तोंड बांधलेलं होतं मी पारोडाला उतरून जे एसटी अलाउन्स करतो ते काकाकडे गो म्हणलं काका मला पारोड्याला जायचंय म्हणलं सॉरी भडगाव जायचंय म्हणे महाराज 5 वाजेच्या नंतर भडगाव जायला गाड्याचं नाही आहेत म्हणलं काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचं म्हणे महाराज अजिबात शक्य नाही पण एक पर्याय म्हणतं काय म्हणे प्रायव्हेट गाड्या लागतेच त्या गाडीसवर जा म्हणे म्हणतं चालेल प्रायव्हेट गाडीसपर्यंत त्या काकाने मला सोडं प्रायव्हेट गाडी जोडी गहू तो गाडीवाल्याला म्हणतं ड्रायव्हरले म्हणतं दादा हाय गाडी कवय बरीन म्हणे महाराज ते नाही सांगतायत मला शिटे पुरा लागतात म्हणतं कितला म्हणे 15 म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला म्हणतं वाटत दकाने शिवू म्हणतं वाटी गाडी मग उन्हाळा मग बसापेक्षा मी समोर दुकाने होतात ना दुकानेच ना वट्टावर जाई बसणं ते तोंडबिन बांधेल होतं कॉलेजनं पोरे उन्हात तर आहे एक निमनकडे ध्यान पडणे ते तोंडबिन बांधेल केस मोकळा एक पोऱ्यान ध्यान पडणे तो म्हणे ओ भाऊ पोर काय भारी बसेल म्हणे ते मला कळलं ते काय बोललंय ते आणि काय होतं माहिती का सुरुवातीला मला थोडी लाजच वाटायची पण आता मला भरपूर अनुभव येऊन गेले म्हणून काही नवीन वाटत नाही ते तो म्हणे मग पोर काय भारी बसेल म्हणे मी म्हणतात या येडा व्हायचे ते असले येडा करील होते कारण गाडी भरायला बी 1 तास लागेल हां मी 15 मिनिटाच्या नंतर ते उपरनं सोडलं तो एक म्हणे ओ पोर नाही रे पोऱ्याशेर म्हणे तो पोऱ्याशाही ध्यान माहिती गुपचूप राहायला पाहिजे तरी 1-1.5 म्हणे का रे असा साधी कसा साव काय करत असेल काही का करे ना तुला कपाशीन काड्यावर पडायला जा नाही का रे पण लोक जे नको त्या गोष्टीच मग तोंड घाला गैरी सवय हाव काय करत असेल मग मी एक गाणं गुणगुणायलो खंडेरायाचं गाण्याची बोलायचे होते हे लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या देवाची गळजे जरी जायाची अन गाडी गुंगराची आली तोरल्या बायाची 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 त्याच ना म्हणा एक म्हणे हो आव तो खंडेराव ना गाणं म्हण राय ना आव का गोंद्या शेर म्हणे हा लोक काय अंदाज लावतील काही सांगता येत नाही हा मी अजून 15 मिनिटाच्या नंतर गवडण बोललो जी शपक असते आमचे भजनी मंडळवाले साधे लोक असतात ते म्हणतात कधी कधी त्या गवडणी शपक संतांच्या लिहिलेल्या नाही त्या जमवलेल्या लिहिलेल्या गवडणी असतात स्वतःने नाही का मी गवडण बोललो निघाली गट भरण्या यमुनेला तू जाऊ दे गट भरण्या यमुनेला मला रे अडवून कोण नंदलाला मला रे अडवून कोण नंदलाला सख्या रे अडवून कोण नंदलाला जाऊ दे गट भरण्या यमुनेला जाऊ दे
येता एक म्हणे आव भाऊ ते तान्या गवडणी म्हण राय ना तमासा माने माव का ताना होईल. मला फक्त हे काय सांगावं लागतं माहितीये का, जर तुमच्याकडनं एक साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जर आपल्या जीवनामध्ये आला ना तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण खरे संत सहजासहजी भेटत नाही. खरे संत भेटणे किती अवघड आहे सांगू का, तिथे आमच्या संतांचं प्रमाण आहे. हे बहु अवघड आई संत भेटी, बहु अवघड आई संत भेटी, बहु अवघड आई संत भेटी, बहु अवघड आई संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी कृपा केली, घरी जग जेठी कृपा केली. परी जग जेठी कृपा करे, परी जग जेठी कृपा करे. ऐसे वर्म मजलावी नारायण, ऐसे वर्म मजलावी नारायण, ऐसे वर्म मजलावी नारायण, ऐसे वर्म मजलावी नारायण. ऐसे वर्म मजलावे नारायण, ऐसे वर्म मजलावे नारायण, ऐसे वर्म मजलावे नारायण, ऐसे वर्म मजलावे नारायण. सहजासहजी खरे संत भेटत नाही. आणि जर खरे संत भेटले, खरे संत जर तुम्ही ओळखले, त्यांच्या पायी जर लोटांगण घातलं तर भगवंताची प्राप्ती होते असं महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणा. हरि प्राप्ति से वो पाया, हरि प्राप्ति से वो पाया, हो हरि प्राप्ति से वो पाया, हरि प्राप्ति से वो पाया, हो हरि प्राप्ति से वो पाया, हरि प्राप्ति से उपाय, ओ हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय. हरि प्राप्ति से उपाय, ओ हरि प्राप्ति से उपाय, ओ हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, ओ हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, ओ हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय. धरावे संतांची
साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो वाजले 10. तुम्ही पंचपदीला सुरुवात केली होती 8:45ला. बरोबर आहे ना महाराजची? हां, तुमचे महाकडे राहिलेत आता अर्धा पाऊण तास बाकी आहे. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, नित्य नियमाप्रमाणे हाताने सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं? खरं खरं सांगा. कोणी कोणी भजन म्हणलं? कोणी कोणी भजन कर? खरं खरं सांगा. शपथ आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं भजन करा म्हणून. टाळी वाजवून भजन का? कोणी कोणी करा भजन? कोणी कोणी म्हणतं ओ बापरे, तुम्ही असा गोंगाई का जात? भजन कोणी कोणी गायलं? खरंच शपथ. कोणी? हरी विठ्ठल विठ्ठल गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं? खरं सांगा. कोणीच नाही ना? बरं, इथं चांगलं आहे वातावरण. इथं टोपीवाले बाबा येऊन बसलेत. नाही तर काही काही गावेस मग तारा दिखत नाही कीर्तन मा. हो, आधी चांगले बराच टोपीवाला बाबा कीर्तन लिहि बसेल शेतच. हो, मेरगावनं असतील, बाहेर गावनं असतील, काय टेळेनगरनं असतील. नाही तर काही काही गावेस म्हातारा असले बी सुधरत नाही. मी स्टँड लिहू बा 75 वरीसनं म्हातारा गाणं म्हण राहीन तर तरुण बावले समजे गे. हे आस्तिनी हळद निरात दारू पिना समे नशा खोटा ना बोलाव दो के वासती. हाय बोलावर उद्धार जाई म्हणता या ना. ज्या भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातले त्याचं भजन गायचं ना. हो, आणि अजून तरुण पोरेच नाही, एक वेगळं फॅट चालू शे. पोरणी जरी असले व्हॉट्सअपला ब्लॉक कर. या कोपरामा मोबाईल तरी बट्टच नाही. कोपरामा म्हणताच्या पाकरा आजाद केले तुला. भाऊ तू नाही आजाद कर रे, ते ऑलरेडी आजादच होते रे काका. तुला फक्त मोबाईलनं रिचार्ज मारायला करता तरी ठेवलं होतं रे ती बहिणी. तिला माहित होता उल गेलो और काहीच काम नाही. म्हणलं की निबुंदी यालेच वाढायला लावू सुबा असं. उलट ती 2 वर्ष माय कोरीस ना पोऱ्याला सांगेल हे सासरते मायर मायस ना. तीन पोऱ्याला सांगत बघ पाहू मामा कसा बसलाय बघ पाहू. आणि आहो सांगस पाकरा आजाद केलं तुला. आई आई म्हणावं काय उद्धार भाऊ. जर तुम्हाला आवडत असेल ना, ते बाबा म्हणत होता ना, धोकेबाज 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 वतीरती. हे म्हणण्यापेक्षा मला तर माझ्या भगवंता प्रतीचे भाव होतायला आवडतात. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. वो घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते रे प्रभु
तेरे वास्ते प्रभु घर छोड़ा गए। अजून सांगून जाईल तरुण भावांना, जे बाबा लोक बसलेत त्यांना सांगेल एवढा माझा अधिकार नाही या, पर तरुण भावांना सांगून जाईल भैया भगवंताचं नामचिंतन करा. शक्य झालं तर आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, आपण मंदिरं बांधली पाहिजे, भगवंताचं दर्शन घेतलंच पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपण नियमाचं पालन केलंच पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, देवदर्शन घेतलं पाहिजे, गळ्यात माळ घातली पाहिजे, पंढरपुराची वारी केली पाहिजे, आळंदीची वारी केली पाहिजे, हे सगळं केलंच पाहिजे. पण हे सगळं करायलाच पाहिजे, पण कदाचित हे सगळं राहिलं तर चालेल, पण मायबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे. म्हणून तरुण भावांना माझ्या कीर्तनातून संदेश असेल, आईबापांची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट अशी असेल, निर्व्यसनी जीवन जगा. नाहीतर आता मी बघितलं बरेच तरुण भाऊ नेमन वैष्णी येईल शेतस. हा, मी काय फॉरेनना नाही शे, मी बी तुम्हाला परिसर नाही, मी तुमले चालता चालता सुद्धा ओळखीली सु एकीतला जण पियल शेत बा. असं एक तुम्हाला सांगेल बर का, हो, दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मक्खिया जाते. आपल्या खिशातले पैसे खर्च करून आपली आबरू जाते. मला सांगा, दारू पिणाऱ्याला जर गावामध्ये गलीमध्येच ना, गावाचं जाऊ द्या, दारू पिणाऱ्याला कधी म्हणतास का चला रे बाउल बलायला यार आपले काहीतरी कार्य करणं शे म्हणतास का? उलट त्याला देखील बडं बंद कर, जाऊ द्या रे तो होणार रे बेवडा यार तो, किती इज्जत घालावा नशी. नातेवाईकच ना सुद्धा, नातेवाईकच ना जाऊ द्या, ज्यास ना लग्न झालं ना ते सासराला सांगतं फोन करी, मामा मी आडे बाजू मायले मन मित्रांनो लग्न शे, मन मित्रांनो आम्ही हिराणू, तुझं सासरा सांगते नका जाऊ आम्ही बाहेर गाव जाय राहणो. कारण त्याला माहिती आहे बिघडेले भाऊ पीसने धरून डोकं लाईन, उलट इज्जत घालाई. म्हणजे ही दारू तुमची इज्जत घालवते, म्हणून दारू पिऊ नका. हो, आणि भगवंताचं नामचिंतन शुद्ध अंतकरणाने करा. हो, दारू किती वाईट आहे. माझ्या कीर्तनातून मी नेहमी सांगत असतो, दारू किती वाईट असते दादा. काही लोकांना वाटतं दारू पितोय मी, दारू पितोय दादा, पहिला ग्लास तू पितो, दुसरा ग्लास पितो, तिसरा ग्लास लाय ना दारू तुला पिते. पुन्हा प्यायचं म्हणलं तर दारू चौथा पॅक पिताना तुझी इज्जत पिते. हो, तुझं आयुष्य पिले, तुझं आयुष्य पिले गेलंय तिच्याकडनं, पुन्हा तुझी आबरूही गेली. हो, सगळ्या भावकीत इज्जतही गेली. ही दारू आहे ना. हो, सुरुवातीला आपल्याला वाटतं मी पितोय, पण नंतर सगळं तीच आपलं पिते. म्हणून दारू पिऊ नका. शांत बसना रे, धांगडू घाला यासने पहिला पाहिजे, माल बी सुधरू दी राहणार नाही. त्या माझ्या जीवनातलं पहिलं कीर्तन असेल एवढं, मी फ्लॉप जाईल आता. विठ्ठल विठ्ठल पहिले तर सगळ्यांची माफी मागून बोलेल मी. कीर्तनकार जर तुम्हाला चांगला पाहिजे असेल, सगळेच कीर्तनकार चांगलेच असतात, पण कार्यक्रमाचं नियोजन वजनात झालं पाहिजे. हो, असं वजनात झालं पाहिजे की कीर्तनकार डायरेक्ट नाचायला पाहिजे स्टेज व्यासपीठवर इसने, इथलं भारी वातावरण पाहिजे. हो, कीर्तन करणं म्हणजे काय नुसतं ठीक आहे ना बस वही जाईन बा असं नाही राहत. कीर्तनाचं वातावरण असं निर्माण झालं पाहिजे की कीर्तनकार येऊन डायरेक्ट बोलला पाहिजे आपल्या कीर्तना व्यासपीठावर आल्याच्या नंतर, असं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. हरी विठ्ठल विठ्ठल त्यांची गरज आहे, परिवर्तन होतं नाही का. आणि कीर्तनाला आलंच पाहिजे. काही 10वी 12वी शिकलेले पोरं सांगतात महाराज कीर्तन आमचं काम नाही आहे, कीर्तन आम्ही शिकेल सवरेल शेतस, आम्ही सुशिक्षित शेतस. 10वी 12वी वाला सांगतस भाऊ रे आम्ही डिग्र्या शिलगाई कीर्तने कराय नव्हत रे आप्पा. हां, 10वी 12वी वाला सांगतस फेल होईल बी, आम्ही सुशिक्षित आहेत. असं कीर्तनाला आमचंही जाऊ द्या. कीर्तन काही इतकं साधं नाही आहे. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तनाची मर्यादा सांगतो बरं का आपल्या धर्माची. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी, ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. म्हणून कीर्तनात सगळ्यांनी आलंच पाहिजे. हा, कीर्तनात आलं पाहिजे. राजे छत्रपती शिवराय कीर्तन ऐकत होते तुकोबारायांचं, मग तुम्ही आपण कीर्तनाला आलो तर काही नुकसान थोडी ना होणार आहे. आलं पाहिजे कीर्तनात, पण कीर्तन बी ऐकायला याल, आपली सद्बुद्धी पाहिजे, आपली
नाही ते बाकीना गरज पडी राहतात आखो वर ते सांगतात आमना गावमा कीर्तन होतं भाऊ मी पाय ठेवाल बी गहू नाही भाऊ. हा झेंडा लाई देणार तू पाय ठेवाल बी घ्या नाही तू कीर्तन मागून आणि असं म्हणापेक्षा मी ते असं म्हणसो म्हणा भगवाननीच तुला आधी येऊ दिन आणि इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. वेड्या गबाड्याचे काम नाही. इथं येण्यासाठी ज्याचं पुण्य असेल ना तो इथपर्यंत पोहोचेल, अन्यथा ते शक्य नाही आहे. भगवंत काही एवढा सोपा आहे का? आपण गावी जाताना आहे ना, जर तुमचे 10 ड्रेस असतील तरी सुद्धा तुम्ही गावी जाताना पांढरा शुभ्र धुतलेला जो ड्रेस असेल तोच परिधान करतात. हो, आपण माणसे असल्यावर जर आपण माणसे असल्यावर जर का आपण शुद्ध कपडा चांगला स्वच्छ कपडा धुशीन घालतस, जो धुवेल चोयल होईल तोच कपडा आपल्या आवडत जगना मालक आहे. तो असा गंदा कपडा लिहू दे का त्याला बी धुवेल चोयला लागतील ना, बरोबर आहे ना? हो, आणि इथं येणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी पुण्याचा साठा असेल तरच तो इथं येईल, नाही तर ते शक्य नाही आहे. तुम्ही आलात हा मी चला 15 मिनिटं वाढवतो तुमचे. आता दादासाहेब रामदादा येऊन बसलेत म्हणल्यावर 15 मिनिटं बोलावं लागेल मला. मना हातपाय ढिला पड जायला तसा. जे बिचारे ऐकतात त्यांना माहिती कसं आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो पहिले, जर घरमा सर्वच कमावता राहणार ना तर बिल्डिंग बनायला वेळ नाही लागस, बरोबर आहे ना? सोपं सांग राहिलं तुम्हाला ध्यान माझ्यासाठी. बटा थोडं थोडं काय ना कमावणारा पाहिजे म्हणजे संसार बी सुखना चालत, घरदार बी नेमन बनत आणि बॅलन्स बी पडस. पण जर कधी घर मा एक कथा वडस एक पिन पडेले एक सांगरा नाही वाटा पाटा काय उन्नती होईल. जर कार्यक्रम करायचा असेल तर सगळ्या बाजू क्लिअर असल्या पाहिजे तरच कार्यक्रम सक्सेस होतो, अन्यथा अजिबात नाही. कार्यक्रम सक्सेस करणं एकट्या माणसावर चालत नाही. बट्याच गोष्टी चांगल्या लागतील त्यांसाठी एवढं पहिले ध्यान ठेवा. कथा घ्यात मोठा भाऊ खाली उतरी घ्यात का भाऊ तुम्हाला बी नाही योग्य वाटणं काय बसा आज काय ठिकाण लय ना बाजे. अंतकरणापासून सगळ्यांना सांगितलं होतं देवाची भक्ती करा. पुरुष मंडळींना सांगितलं, बाबा लोकांना, तरुण भावांना सांगतो, तुम्ही जे गाणं म्हणतात ना ते गाणं पोरीसाठी म्हणण्यापेक्षा जर तुम्ही भगवंताच्या साठी म्हणलं असतं तर कदाचित भगवंत प्रसन्न झाला असता. चाल जरी ती आवडली त्याच्यामध्ये भाव आपले टाकायचे, जसं की ही कानया कानया बेड तू केलंय मला कानया बेड तू केलंय मला, आपले भाव टाकायचे. अजून तरुण भावांना सांगतो, अजून तुमचं ते गाणं आहे कोणचं, हे तेरे रच के कमल. हा सजन भाऊ सुन हा. अरे त्या पोरीसाठी काय म्हणेन फायदा नाही रे अप्पा. म्हणायचं असेल ना, प्रेम करायचं असेल तर असं करायचं जसं माझ्या राधेनं देवावर केलं नाही का. प्रेम एकदम निखळ आणि स्वच्छ असलं पाहिजे, त्याला म्हणावं प्रेम. आता आपण करतो एकमेकांवर, ते प्रेम नाहीच ना, त्याला वासनाच म्हणता येईल, प्रेम नाही म्हणता येणार. प्रेम फक्त केलं राधेनं देवावर आणि देवानं राधेवर, त्याला म्हणावं प्रेम. हो, तुमचे गाणे असतात नाही का, हे मेरे रच के कमर, हाय मनीषीन काहीच फायदा नाही भाऊ. भाव आपला होता नाही त्यांना मा. शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदा ये दिखाई मजा आ गया. शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया. चाल कसली असू दे, आपण भगवंताप्रतीचे भाव होतायचे नाही का. हो, आता तुमले सांगच बहिणीसो, तुमले बॅट बजा मना जाऊ काटे म्हणतीत नाही आणि लगीन माय काय करतीत नाही. त्या लगीन ना गाणं का जनाबाईना लिखेल नाही काय, मीराबाईना लिखेल नाही. तुमना गाणं म्हणजे कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दिसू यंदा ती खाट नाही राहू देवा आणि शिलगाई देणे यंदा काही कावी जाय ना कितला का दांगडू आहे ना. काय त्या गाणं म्हणेस उद्धार होई जाय का आपला. पहिल्या बाया निंदाल जाय तरी बजणे म्हणत, हे जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला,
झाडू जाई पांदू पांदी सांगा पाखरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मायराला माझ्या, जाते मायराला. पहिल्या बाया गाणं म्हणत हो, गटावर दयंद येत ना, गटावर दयंद येत, तरी सुद्धा गटावर ना गाणाच नाही सुद्धा काहीतरी संदेश राय. हे भाऊ बहिणी ना जगडा, जगडा जाया का वनमा, बहिणी ना डोळे पाणी वंदो मना पस्ताये मनमा. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत, आणि आतीने बाया लेकरे झोपाडतीन गाणं म्हणतीस डिंग डांग डिंग. तू त्याला दाखल पण पाहिजे डिंग डांग ऐकाड राही नाही, तो मोठा विषय डिंग डांग करतच येस माय. हा, जर पोरांवर संस्कार चांगले टाकायचे असतील तर तुम्हाला भजनच म्हणावे लागतील, देवाचंच नामचिंतन ऐकवावं लागेल. राजे छत्रपती शिवराय घडले ना, तर जिजाऊ मासाहेबांनी धर्मग्रंथ वाचले हो, चांगले राजांच्या कथा हो, ग्रंथ वाचन केलं तेव्हा राजे छत्रपती शिवराय घडले. एवढं सोपं नाहीये. म्हणून तुम्हालाही सांगतो, तुम्हाला त्या गाणं आहेत ना त्या म्हणू नका असं मी म्हणणार नाही. त्या गाणं जिथला जोरमा म्हणतस ना बहिणी सोन, तिथलाच देवना गाणं बी जोरमा म्हणत जा. म्हणतस का तुम्ही? म्हणा बरं, मन मागे. जनमन मोलना तू राधे राधे बोलना, हो म्हणा. बापरे नाही. हा आते म्हणा, सोडी दे झुमके तुनी चाल. मरी जाऊन नाहीत काय शायद. तुमले देवनं भजन सुद्धा म्हणता येत नाही बहिणी सोन, कवय उद्धार होईल. तुमनं प्रत्येक गोष्टीच माय ना अख्खं खोटं रास. हा उन्हाभू महाराज मुद्दावर पोरकीतला पुसवे घ्या, त्यातले माहिती आहे त्या बुकीन भाऊ. मला माहिती आहे ना मन मतदान कोणतं, तुम्ही तिथला करतात बसेल. तुमले काहीच घेणं देणं नाही. अभंग सुटू का नको सुटू, तू फक्त ते पिष्टा सांगत जाय भाऊ, रडत जाय भाऊ. म्हणजे लोक आहे ना, रडणाऱ्या व्यक्तीला शांत करायला जातं, जे मला शांत पोऱ्याला रडावतं. हा पण आज आहे ना म्हणे बिलकुल इच्छा नाही ते सांगाने. आज म्हणे मानसिकताच नाही तयार होई राहिली ते सांगाने. हा सांगी देऊ असं पक्क त्यानं अल्लक लागतच हो. तुम्हाला म्हणायला सांगितल्याच्या नंतर तुम्ही बोलू नका. आता मग ऐकायचं तर बोलू नका. तुम्हाला जर इथं देवाचं भजन म्हणायला लावलं इथं म्हणत नाही, पण तुम्ही नको ती गाणी म्हणायला अजिबात लाजत नाही आणि अजिबात घाबरत नाही. तुम्हाला एक बी गाणं करा राहत नाही. खरं तर मी हा जो विनोद सांगतो ना शेवटचं, हो तुमले जे कोंबडीना पिष्टा रणनं म्हणा ऐक नाही ना, यांमागे मला जो संदेश देणार आहे तो पण लक्षपूर्वक ऐका. नुसतं ऐकीच नाही, आशिष नाही नका सोडी जात जाऊ. काहीतरी संदेश असताना मागे तो पण लई जात जा. हा ऐकीश नाही सोडा ना बरं का बहिणी सोन, तुम्हालाही सांगतो बरं का. आयो भाऊ आमची भाषा बोलते बेकार दिसायला बाई. अरे ती रणकी झाली ती सत्यानाशीची. महाराज एक नंबर जात बरं का दादाश्री, एक नंबर जात रासाई. इतकी नम्रता ना दादासाहेब यांच्या अंगी. महाराज कधी कुणी चाली उन्हा अंगवर तरी पण हातच जोडते ना, नको रे त्या पाया पडते, नको रे. आणि इथला रावण्या करतच ना ते असं वाटस ना कत बोलाय की बोल कत हो भाई मी काहीच नाही हो दादा मी काहीच करू, मी घर चालू रे भाऊ. हा इतला भारी, इतका नम्र राहतच बिचारा. काय त्यासलं घेणं देणं नाही. काय रे भाऊ चालणार रे, कोणा इकरील नाही गेले रे, सौदा तुम ना अंगे रे हो. इतकी नम्र जात रासाई हो, काय घेणं देणं नाही बिचारा असले. पण त्यासनी नम्रता त्यासले श्रीमंत बनावस दादाश्री बापूसाहेब मोठा भाऊ. त्यासनी नम्रता त्यासले श्रीमंत बनावस. त्यासना पण जितला पैसा आहेत मला पक्क माहिती आहे. कितला का सांगितलं आमची परिस्थिती लई टाका होई महाराज. त्यासना पण जितला पैसा आहेत ना तिथला आपला पण काहीच नाही शे हो. त्यासना गोदड आजमा सुद्धा पैसा शियल राहतस. हा आपला पण 2-4 हजार राहतं, पण आपण स्टँडवर मोजतस बरं. त्यासना पण इथला पैसा राहतस ना. आमनाकडे ना करलाले एक ठिलारी नव्हती, आमनी आजी लागे ती बाई. ती आजी सांगे
पैसावाला सांगे ए पैशाचं घमंड नको दाऊ म्हणे, तुझ्या घरापर्यंत पैसे पैरत येईन म्हणे मी. आज सांगे म्हातारी ठेलारी लोक कमी नका समजा, बोलता श्रीमंत राहतं पण त्या कबलतच नाही. आपला पण काहीच राहत नाही, आपला पण काय रास उजी वय घेते, आपला पण 2 बांड्या बुड्या बैले राहतस, गाडा राहते बी दुसरा चाके मागेल राहतस. एक चिपटी बायकोन 2 शेंबड्या पोरी यांवर काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. आपण प्रत्येक वेळेस कोणी जर होईना ना दकिलीस रे आ तू टाय का बट रे बिग बर जे रे त्यामा बी 3 भाव येत रे तुम्ही दकिली तू सांगत आणि यासवर चाली जा तुम्ही. या इथला पैसा राहता नको रे, ती दाढी धरतो नको रे, त्या पाया पडतो नको रे भाऊ. हा त्याने जर ठराव ना त्यात जिराई देतील, पण इतका नम्र राहतस ना आणि त्याशी नम्रताना फायदा इथला वस ना दादासाहेब. त्याशी जर ठराव आज मेंढ्या दट करण्यात गाली देतच मेंढ्या, एक जण टेकडावर उभं राहा. तू चाल रे गावच्या आला की सांगतो ना मी तुला. आणि गावच्या बीतला हुशार ना टेकडींकडे त्यांनी तिरपा गुजत आणि मग दकस आवयानीच घाला लायल राहत तरी आऊ सांगस अरे त्या सत्याना झाला अरे हाकट ना तू गावच्या मारणार रे. अरे काय सत्याना अशी भू एक नंबर हुशारी राहत्यास नाही म्हणजे ते करोडपती राहतच त्या. आपला पण काहीच राहत नाही, पण प्रत्येकवर 3-3 4-4 केशी राहते. पण महाराज खरंच त्यांचे विचारांचे दिवस आले, आता दिवस आले त्यांचे खरंच चांगले. मेहनतीला फळ लागतं बापूसाहेब. नाही तर पहिले या बसेलेत ना या म्हाताऱ्याच्या वतीनं जुन्या तिसले विचारा एवढी बिकट परिस्थिती त्यांच्या जीवनाची होती का. जेव्हा मोबाईलची व्यवस्था नव्हती तर सख्या पोरीला बाप बघायला भेटत नव्हता. मरून जायचा तरी बापावर हात पडायचा नाही पोरींचा, अशी परिस्थिती. सत्य घटना आहे, सत्य घडलेली घटना आहे. आम्ही आहे ना एक लेख लिहित होतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं मी ठेलारी लोकांवर एक लेख लिहितोय मी. असा नुसता कीर्तनाट बुकी जास इथलावर नाही राहत मी. गरज आहे काहीतरी आखू किळा पाडस. प्रत्येक समाजामधनं काहीतरी मटेरियल घेतो. जसं आदिवासी लोक आहेत दादासाहेब, आदिवासी लोकेशने बी एक खासियत आहे. आडवतीन 2-4 लोक बसेल आदिवासी बी शेत ना, त्यासनी एक खासियत राहस कितला का लढाई होईल राहत ना, त्यासने मारामारी बी होईल राही ना तरी कोणा का पोऱ्यान लगीन राह ना बटा जण नाचतच त्या. काय घेणं देणं नाही त्यासले. राग रुसवाना काही माल बलावालेच पाहिजे ना आधारी वडालेच पाहिजे, काही संबंध नाही. डायरेक्ट वाजना म्हणजे बडा नाचतच त्या. आणि आपण विशेष म्हणजे मला जेवणले बोलावं नाही असा एक बिटेला आपला आदिवासी ना पोरगा रुसणार नाही. पंगत चालू आहे जास्त तरी मित्र उठाडत बावड्या चालणार ते पंगत चालू आहे नको रहू देऊ रातभर ना केलं. म्हणजे मी प्रत्येक समाजावर आहे ना पूर्ण चिंतन विचार करतो आणि त्याच्यावर मंथन करून मी आहे ना प्रत्येकाचं पुस्तक लिहितोय. मी प्रत्येकाची कथा लिहितोय. कोणत्या समाजामधनं कोणते गुण घेण्यासारखे आहेत. हो आदिवासी लोकेश ना इथला काय गुण भारी आहे, टेलर लोकेश ना इथला काय गुण भारी आहेत ना. हो ते लेवासारखं शे बरं. आदिवासीच मा एका बहिणीसले विचारच नाही. आदिवासीच मा एखादा नवर देऊन माय ऋषीशनी बसेल का, नवर देऊन माय ऋषीशनी बडेल. आपण स्वतःला बोलता चांगली जात ना म्हणले तर एक चांगली जात ना. एक बाई लगन माई नवर देऊन माय उठीशने डायरेक्ट जेवता एक कोपराला जाईन उभी राहिने. बड्या बाया रावण्या करत ताई खायल्या ना आई बहीण खाय नाही. मी म्हणता आपण कीर्तन कारेत भाऊ युट्यूबले बरा लोक देखतास आपले वय कसं म्हणतं जाईन वजन पड जाई आपलं म्हणतं मावशी खायल्या ना नाही म्हणे महाराज मला नाही खाणं म्हणतं. बापरे आई बहीणले ते झटका राहणार भाऊ म्हणतं काय वेगळे काकू का बं खाणं नाही म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतं. मग काय जाय म्हणे मला कोबरान वाटी तरी लायका म्हणतं येडीशे रे भो आई कोबरान वाटीन करता दांगडो घालते ना बाणड सुरूच नाही म्हणता. नुसतं याच नाही आपला सुद्धा काही असा सूटबूट मारतच ना. पंगत चालच आणतो जवळ असा गरगरात फिरत सासरा विचारस का बापू तुम्ही जेवण केलं नाही, मालकुनी सांगितलं नाही तू खायले रे. अरे तू बुक्या वातडा वय जाशी रे या लोक्या खाय राहणार तुला फुटीन पाटा बांधाय घ्यात का रे. कोणी सांगा नाही म्हणजे तू इथला येडाशे म्हणजे अहो प्युअर येडा पण अशी आहो. तसं टेलारी लोकांमध्ये बरं का आता एवढी सुविधा झाली. पहिले बाप मरे तरी पोरगीचा हात पडत नव्हता, माय मरायची तरी पोरगीला माय भेटायची नाही अशी परिस्थिती या लोकांची होती. ही सत्य घडलेली घटना मी लिहितोय ठेलारी लोकांची. एक पोरगी लग्न झालं आणि लहानपणातच लग्न होतं. आता पण त्यांचं लहानपणच कोण आहेत ठेलारी बायावर वोट करा
शेत का हा 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 आता मानचेच मा वा 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 हा हा लहानपणीच लग्न होतं यांच्यामध्ये बुजी आहे ना जोई मग सुधाकर टाकतस त्या हो बाकी ना ते पोटले बी कुकुल आहे देत हो पोर जर झाली तर माझ्या पोराला करून घेईन निघा पोऱ्या आई वय ना उलट वस ना उलटा उलट्या वायरी जुळत का डिपेशील घे जाते लहानपणी लग्न करायची सवय प्रथा आहे ती पोरगी आली लहानपणीच माय पण होऊन जायची 12-13 वर्षाची पोरगी 14-15 वर्षाची पोरगी माय व्हायची आता पोरगीला 2 मुलं झालेले आहेत 16-17 वर्षाची पोरगी एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी होती 3 वर्षाची मुलगा होता 7-8 महिन्याचा पोरगा पोराला पाठीला बांधायची आणि कोकरं चारायला जायची बाई नेमकं एक दिवशी बाजाराला गेल्याच्या नंतर चुलत काका भेटला म्हणले पोरगी तुझा बाप लय आजारी आहे ग तू वाट बघायला तुझा बाप ये म्हणले बघाया पोरगी घरी आली नवऱ्याला सांगते मा बापाची तब्येत खराब आहे मला बघायला जायचंय नवरा म्हणतो अगं मी मायावर काही चालत नाही मा बापाला विचारावं लागन बापाला विचारायची मा म्हणजे मी जाऊ का बेटा तू जर गेली तर मग कोकरं कोण चारणार आहे घोड्यांवर कोण जाईल पोरगीला जाता झालं नाही 2-3 बाजाराला गेली तेव्हा पुन्हा अजून दुसरा माणूस भेटला माहेरकडचा तो म्हणतो बेटा तुझा बापाची तब्येत सिरियस आहे तुला लय आठवण करत होता ग तू जाऊन भेट ना त्या बापाला आली घरी सासरा जाऊ देत नाही एक दिवस असा निर्णय घेतला आता जाऊ देत नाही एक दिवशी डायरेक्ट निघायचं पहाटे उठली सगळे झोपलेले 3 वाजेला उठली ब्रह्ममुहूर्तावर हो पोराला घेतलं ते 2-3 वर्षाचं बाळ होतं ते एक हातात आणि जे 6 महिने 8 महिन्याचं होतं त्याला बांधलं पाठीला आणि पायी गेली ज्या गावात बापाचा वाडा होता त्या गावात शिरली पण जिथं बापाचा वाडा होता तिथं दिवस उजळला तिथपर्यंत गेल्याच्या नंतर ज्या शेतात बाप राहत होता त्या शेतकऱ्याला विचारलं काका मा बापाचा वाडा तुमच्या शेतात होता ना म्हणले बेटा आतापर्यंत तुझा बापाचा वाडा होता पण 10 दिवस झाले त्या बापाचा वाडा निघाला म्हणले पुढे अजून पुढच्या गावापर्यंत जाते पोरगा उपवाशी या 2 ते 3 वर्षाचं पोरग येते भूक लागलेली माय हे आई मला खायला काय दे ना गावात एका बाईकडे भीक मागितली हो अरे बाई मला दे ना काही शिडी भाकर असं माझ्या लेकराला खायला लेकराला ती शिडी भाकर खाऊ घातली अजून चालते या ज्या वाड्यात ज्या शेतात बापाचा वाडा आहे त्या शेतात गेली त्याला विचारलं खाऊ दादा मा बापाचा वाडा होता ना बेटा परवाच्या दिवशी तो बापाचा वाडा निघाला म्हणले इथून जिथं वाडा गेला त्या शेतापर्यंत पोहोचते त्या शेतात गेल्याच्या नंतर शेतकऱ्याला विचारलं शेतकरी काका मा बापाचा वाडा आलता ना तुमच्या शेतात म्हणले हो बाई तुझा बापाचा वाडा इथंच होता कालच्या दिवशी तुझा बाप मेला इथं पुरले तुझ्या बापाला तुझी माय मेंढ्या घेऊन गेली वाडा घेऊन गेली पुढं ही परिस्थिती या लोकांची होती महाराज हे सोपं नाही आहे इतकं सहज नाही लक्ष्मी एवढी सहज नाही टिकत त्याच्यासाठी खूप काबाड कष्ट करावे लागतात पहिले आपल्या मायबापांचं कष्ट केलेलं आत्ताच्या पोरांना ते फुकट वापरायला भेटतंय त्यांनी एवढं कष्ट केलंय ना आपण कल्पनाही नाही करू शकत आता तर प्रत्येक ठेलारीकडे मोबाईल झालेला आहे प्रत्येकाकडे आता सुविधा झाल्यात तुम्हाला सांगत होतो भजन म्हणा तुम्ही भजन म्हणतेत नाही लगीन मा गाणं म्हणाला आगे करतीत नाही त्या लगीन गाणं काही संत असणार नाही काही देव असणार नाही काही संबंध राहत नाही बरोबर आहे की नाही आणि त्या अख्खा गाणं लबाड राहतात बहिणी सोन तुम्हाला काय मत आहे तुम्हाला हो मेरगाव ताई अख्खा लबाड राहतं तुम्हाला गाणं खरं सांगू का महिला मातांना बोलेल एवढा रविकिरण महाराज मोठा नाही पण मी विनोदात थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो माझ्या विनोदातून पण तुम्हाला एक काहीतरी मला संदेश द्यायचा आहे फक्त 2-5 मिनिटात 10 मिनिटात कार्यक्रमाची सांगता करूयात मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा आहे माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं तुमचा अधिकार एवढा मोठा आहे भगवंत तुमच्या पोटी जन्म घ्यायला तयार असतो हा अधिकार तुमचा आहे माझ्यासारख्या पोरांना तुम्हाला काय बोलावं पण मी फक्त उगाच विनोद म्हणून बोलतो अजिबात राग धरा ना नाही बोलू ना बहिणी सोन तुमले राग नाही यावं ना मग बोलू का नको देखाव कितल्या भारी बिचारे म्हणे माया मी तिसले लबाड लुबाड बट म्हणलेस कीर्तन मा तरी म्हणा खानदेश ना बट्या माया मावर इथलं प्रेम करतीस ना मी काय बी बोललेस तरी अशाची राहिले तीच बिचाऱ्या हाय तुम्ही घर जाई बोलता का 3 दिन जेवण ना टाया बसावणे तुम्ही मी पोऱ्या बनीन बोलत म्हणून बटत की जा माय ना जोडे पोऱ्या जर घ्या ना काकर जरी मागस ना तरी माय बरोबर भाकर देस कारण लेकराची भाषा मायला कळते त्या बट्या माय असले माहिती अहो पोऱ्या भाऊ विनोद मा बोलत आहो काय खरं बोलत नाही बरोबर आहे की नाही मी एक विनोद मा बोलत बिचारीसले राग करावत नाही ना बहिणी सो बोलू ना मग बाकीने बाया बोला महाराज बाकीने बाया बिगर बोलतात बोल
तू बोलशी जामले माहिती तू गणनीचे तू बोलशी बोल बोल रागणे धरत ना बेनीसोन पक्क ना बोलू ना मग बोलू ना मायच्यान रागणे करत ना बेनीसोन खरंच ना बोलू ना तुमनी जातपुरी लब्बाड रास एक नंबरनी लब्बाड जात रास आई पण तेवढं बरं आहे आपण मेरगाव मा तशी एक बी बाई नाही आडे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या बड्या माया चांगल्या आहेत यस ना गाणास मला बाडी एक गाणं म्हणतेस तुम्ही कोणतं हे दी नवरी ना बाप गोडे उन्हा वाजा गैरत मुना आणि मोती पैरत उन्हा खरं रास का बहिणी म्हणते वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खरं रासते मोती पैरत उन्हा तू याज ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबरला बाळ जात रास आई तुम्ही कस काय त्या काढले तो तरी तेवढं बरं आहे आपो आडे बड्या बहिणी खऱ्या आहे तीच तुमना गानास मला बाडी गानास मा घरमा सुद्धा लबाडी रास घरमा काय लबाडी रास तुम्ही याना पाहिजे त्याना पाहिजे पैसा लया जमा करा खिसा माठील्या शर्ट कुंटील टांग द्या संध्याकाळी जेवण करल्या झोपिले तुम्ही रजावर उतरणार तर मन माय ड्युटीला चालूच तुम्हाला खिसा जामलाले तुम्हाला ठेल पैसाच म्हण 500 उपाड दे सकाळ चेक करा 500 कमी पटरानात बाईले विचारा काय रे म्हण की जाऊ 500 कमी वाटरानात उलटा चोर कोतवाल कुठा टॅक वर ते रास आहे मायना तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाट टाका होते तुमले सुमारा नाही अक्कल नाही तुमले ओ म्हणा बापटा बरोबर राही घ्या 500 गई घ्या तुम्हाला पाहिजे 500 उपाडीन मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलाच तुम्हाला आत्माठी देस तुमले सांगस मन भावने आणि मला रक्षाबंधन 2 ग्राम सोनं बनाय दिनं आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू याचे आले दूध सापडीन आणि 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं नुसतं हा पण पॉइंट नोट करा जर एवढी विलाबाडी करी सोनं बनावस पण तुमले जर संकटमा देख ना तर इतकी प्रामाणिक रास ना ते चोरेल पैसा ना सोनं जाऊ द्या पण मायर वालास ना बनायला सुद्धा काढीन दे देसल्या अहो माय काही नाराज नका राय मोठा काम करल्याने ते बँक मा ठी द्या तुमनं संकट निवारण करल्या सीझन माल बनाई दिजात एवढी प्रामाणिक बिरास आहे तुमले मान्य करणं पडेल बरोबर आहे तुमचा पोरगा जर आजारी पडला ना रातभर मग तुम्ही 4दा उठतीस इथल्या का दिनभर थकेल राहत ना पोऱ्या आजारी राहिना ना रात मग 4दा उठतीन पोऱ्यानं अंगमाना ताप चेक करते माय मन पोऱ्याला तापते नि बराय घ्यावी बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाना पायमा जर काटा मुडेल असणार तरी तुम्ही रात मग 4दा उठीन काटा चेक करते मग काटा मुडी जायला पायतेने सुजी घ्यावी तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप सैन होत नाही पोरगाना पायमाना काटा सैन होत नाही तुमले आणि दुसरा पिलू कापीस नाही खाय जातस मग तुमले मायना सागर ने दयाना सागर म्हणाल चालेल का हा तुमनं लेकरू शे आणि जे बकरीनं पिलू मारतस ते बकरीनं तीन नाही का ते लेकरू मग त्याला कापीशीन खाय जातेस बहिणी सोन तुमले मायना सागर कसं काय म्हणता येईल का तुमच्या लेकरावर जितकी दया करता तितकं दुसऱ्याच्या लेकरावर पण दया करा ना बरोबर आहे ना मला सांगेल समजी राय ना अजून सांगा 84 लक्ष येवणीमध्ये तुम्हाला जन्माला यायचंय मला पण यायचंय आपण दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितकं स्वतःसाठी सहन करू शकतो हा नाहीतर आपले बी ते भोगणं पडस बरं तुम्ही जे वावरमा जातस ना 40 किलो बॅग लय जशात ते गहू पैराले 40 किलो बॅग पैर इशात 2.5-3 महिना 3-3.5 महिना मा ट्रॅक्टर भरलं इथंच भगवाने ना पुण्य जर कर ना ते तसंच देस आणि पाप बी करे ते तिथलंच देस 4 पटीनं वाढायशीन देस मनीषीन काय कर कोणावर अन्याय करायचा नाही मुक्या प्राण्यावर दया करायची तुमच्या हातात आहे माया हो आज रविकिरण महाराजनं कीर्तन ऐकली ना दिवाळीचे माया आज नाही लक्ष्मी पूजनशे रविकिरण महाराजनं कीर्तन ऐकेले आजच शपथ लिहिल्या बहिणी सोना आज ना नंतर आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिल्या चाली ना दाखव तू ना पटच बा आपण आहेच नाही पट सांगले बाकी नाही बाय मजा ना येडान गत चावेच बिन महाराज ते तुम्ही बंद करल्या बहिणी सोन या बहिणीले बंद करा सांगू या बहिणी बंदच करते नाही या उलट आगोय ना 3 दिन होय ना काय बिन डोकाला हात लाय बटायची सा माय हो म्हणा काय नाही तोंड बट मैकच होई गे 3रा दिनले तोंड मजा नव्हतं साई माय ना अहो काका कसाल काय तरी ना बाजार बंद करीन तुम्ही पहिले माळ करी वा तुम्ही मांस मच्छी खाणं बंद करा या आपला बंद करले तीन मला सांगा तुम्हाला सांगेल ऐकत नाही का ऐकत नाही बहिणी सोन तुम्हाला सांगेल ऐकत नाही तुम्हाला सांगेल रेशने सगळी बहीण ना घर जावा ना बंद करते नाही का मटन मासा सोडत नाही का तुम्ही सांगितले का फक्त पहिले तुम्हाला सांगतो आजच्या नंतर मटन मासा खाणं चुकीचं आहे म्हणून खाऊ नका दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो सगळ्यांच्या पायी नतमस्त होऊन एकच रिक्वेस्ट असेल की गळ्यात माळ घाला माळ घातल्याशिवाय पर्याय नाही गळ्यात माळ घाला आणि तरुण भावांना सांगेल निर्वेशनी जीवन जगा गल्लेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो
बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्द जर चुकीचा गेला असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागतो. खरं तर प्रत्येकाला अपेक्षा असते की नाही, मला पण अपेक्षा असते की सगळ्या गोष्टींना पूर्तता झाली पाहिजे, पण पहिलंच नियोजन आहे त्यांचं, पण ते काय काय करू शकतात नाही का. ते बिचारे साधे लोक असतात, त्यांनी कीर्तनाचं आयोजन केलं हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. बाकीच्या अपेक्षा ठेवणं कदाचित माझंही चुकीचं असेल, पण त्यांनी केलं नियोजन हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सुद्धा कीर्तनाला आलेच सर्वजण, सगळ्यांचे धन्यवाद. माझं बोलणं जरा कठोर आहे, माझं बोलणं जरा अवघड आहे, काही लोकांना पचलं नसेल, मला माहिती आहे. तरुण भाऊ असले पचित जास्त म्हणा बोलेल, पण काही बाबा लोकांना जर वाटलं असेल एका शब्दात माझा तोल गेला आहे, तर सगळ्या बापा लोकांना सांगेल की तुमचा मुलगा समजून माफ करा. तरुण भावांना सांगेल दादा एखादा शब्द तुम्हाला पचला नसेल, ज्या शब्दानं तुमच्या मनाला जखम केली असेल, तुमचा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेल्या माया आहेत, इथं बसलेले बाबा आहेत टोपेवाले, त्यांना सांगेल माझं जर बोलण्यात तोल गेला असेल तर तुम्हाला 5 मुलं असतील, मला 6वा मुलगा समजून माफ करा. 4 असतील, 5वा समजा, 3 असतील, 4था समजा, 2 असतील, 3रा समजा. तुमले पोरगा नसेल, मला दत्तकलीला काका पण माफ कर द्या, कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही. नकळत माझ्या शब्दानं जर तुम्हाला त्रास झाला असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागतो. साऊंडवाले दादा, साऊंड चांगला होता. वाजवणारे म्हणणारे सगळ्या महाराजांचे धन्यवाद. आलेले सगळे श्रोत्यांचे धन्यवाद. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या सगळ्यांची नावं घेऊया. त्या सावता महाराज असेल, नाथबाबा असेल, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर सर्वांनी 5 मिनिटं उभं राहून घ्या. ज्या मुलांनी महाराजांना बिबटे देण्याचे ते फोटो आणले त्यांनी तेजोर यायचं आहे. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा बोलेले पुढे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही उच्चारीला अधिकार म्या आपला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका बरे ज्ञानेश्वर रका पाया व्यक्ती स्वराज महापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञाने